कर्जतकरांना काही दिवस नो एंटरटेनमेंटचा अनुभव दिल्यानंतर अखेर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी मिळून इंटरव्हल संपवला। नोटीस, जप्ती, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय हालचालींच्या सगळ्या ड्राम्यानंतर आज राज सिनेमा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने थकबाकीचा मुद्दा पुढे करत सिनेमागृहावर टाळं ठोकलं आणि शहरात एकच खळबळ उडाली। कर्जतकरांसाठी एकमेव करमणुकीचं ठिकाण बंद झाल्यामुळे सिनेमा बंद, आता टाइमपास कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला होता। पण मग या स्टोरीमध्ये मोठा ट्विस्ट आला। आज नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत सिनेमागृहाचं टाळं काढून पुन्हा सुरू करण्यात आलं। राज सिनेमा हे कर्जतकरांसाठी एकमेव करमणुकीचं ठिकाण असल्याने ते बंद झाल्यामुळे प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती। ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी प्रशासनाशी चर्चा करून थकीत आर्थिक बाबी वेगळ्या पद्धतीने सोडवाव्यात, मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये या भूमिकेतून सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यात आल्याचं उपनगराध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितलं। तसंच 10 लाखांच्या मागणीच्या आरोपांवर बोलताना त्यांनी म्हटलं की मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावली असून चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं। कर्जत शहरामध्ये मनोरंजनाची ठिकाणे फार कमी आहेत आणि त्यापैकी राज सिनेमा हा आज अनेक वर्षापासून कर्जत तालुक्याला सिनेमाच्या माध्यमातून सेवा पुरवत आहे आणि आज धुरंधर 2 सारखा अतिशय चांगला सिनेमा आज रिलीज झालेला आहे आणि तो लोकांना पाहण्याची संधी कर्जत शहरात उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून माननीय नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, गटनेते महेंद्रजी चंदन आणि मी स्वतः संतोष पाटील आणि सिनेमा थिएटरगृहाचे मालक माननीय मोहनराज सेठ यांनी आम्ही सर्वांनी प्रशासनाला विनंती केली की जो काही असेल त्यांच्या व्यावहारिक विषय असेल तो प्रशासनाने सोडवून हा सिनेमा कर्जत तालुक्याला बघण्यासाठी मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी विनंती करून पुन्हा एकदा हा राजनवा चालू करण्यासाठी विनंती करून आज चालू केलेला आहे। मोहनराज यांनी जे आरोप केले होते की कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे 10 लाख रुपये मागितले, धक्कादायक प्रकार समोर आला होता। मग या कर्मचाऱ्यांवर आता काही कारवाई होणार आहे का, त्यांची काय चौकशी करणार आहात का? त्या संदर्भामध्ये माननीय मुख्याधिकाऱ्यांनी ज्या 2 कर्मचाऱ्यांची मोहनराज साहेबांनी जी नावं घेतली होती त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। त्या संदर्भात प्रशासनाच्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करेल। दरम्यान सिनेमागृह पुन्हा सुरू झाल्याने कर्जतकरांसाठी करमणुकीचं ठिकाण पुन्हा उपलब्ध झालं असलं तरी वाद पूर्णपणे निवळलेला नाही। सिनेमागृहाचे मालक मोहनराज शेठ यांनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडत सांगितलं की मी 25 मार्च तारखेचे 40 लाखांचे 4 चेक ॲडव्हान्समध्ये दिले होते, तरीही माझं थिएटर बंद करण्यात आलं। यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं, तसंच माझी मानहानीही झाली। तसंच त्यांनी पुढे स्पष्ट केलं, मी 1 तारखेनंतर माझी सर्व थकबाकी नगर परिषदेकडे जमा करणार असून कोणतीही थकबाकी बाकी ठेवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। माझं ऑलरेडी 6-7 दिवसाचं नुकसान केले, पहिले विकले याचा बिझनेस असतो, पण दगडे मॅडम, बैलमारे, संतोष पाटील आणि माई पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणले आपण सुरू करू। पण मी एकच त्यांना रिक्वेस्ट केला, CEOनी जे प्रेशर टाकले आणि नुकसान माझं केले त्याच्यासाठी मी पैसे 1 तारखेनंतर 100% भरीन, पण 1 तारखेच्या आत भरणार नाही, 31च्या आत, कारण की त्यांनी माझं खूप मानहान केले आणि पैशांचं खूप धंद्याला नुकसान केले। तर मी पैसे भरीन, सरकारचं बुडवणार नाही, पण 31च्या आत नाही भरणार हे माझं क्लिअर कट वाक्य आहे आणि मी भरणार। पण यांच्या जे 30च्या आत जे प्रेशरसाठी माझा बली घेतले त्याच्या विरुद्ध थोडा मला कुठेतरी मनात खूप दुखावलं जातो, म्हणून मी हे रिॲक्शन दाखवतो। आणि हे तिघांचं मी खूप आभारी आहे, नगरपालिकेचा आभारी आहे। हे सुरू केल्याबद्दल लोकांची खूप सोय होईल, माझंही रोलिंग चालू होईल, एम्प्लॉईजला पगार देता येईल, लाईट बिल भरता येईल, हे सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या खूप खूप आभारी। आता सिनेमागृह कधीपर्यंत सुरू होईल आणि येणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? ॲक्च्युली हे सुरू व्हायला 2 दिवस जाणार आहे, कारण की सॅटेलाईट जे क्यूब कंपनी आहे त्यांच्याशी जे फ्रँचायझी आहे किंवा डिस्ट्रीब्युटर प्रोड्युसर यांना सगळ्यांना लाईनअप करायला 1.5 ते 2 दिवस जातात। उद्या किंवा परवा सुरू होईल, 1 दिवसात सुरू होईल, 1 दिवस जातो, 24 तास जातात त्याच्यात। बुकिंग आता हे यांच्या कृपेने आजपासून सुरू करू, आत्तापासून बुकिंग्स खूप कॅन्सल केले, पेमेंट्स केले रिटर्न, आता परत पुन्हा सुरू करू। दरम्यान एकीकडे सिनेमागृह पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आरोप प्रत्यारोप आणि चौकशीची प्रक्रिया सुरूच असल्याने राज सिनेमा प्रकरण पुढे आणखी कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.